भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा। हम पुण्य करेंगे तो दूसरों को पुण्य करने का मौका मिलेगा। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज विशेष ये वर्षावास कालीन विशेष परित्राण धम्मदेशना कार्यक्रम में उपस्थित संपूर्ण उपासक उपासिकाएं, आज विशेषतः श्रद्धावान उपासक सिद्धार्थ, श्रद्धावान उपासिका वैशाली प्रमुख, संपूर्ण परिवार सर्वरी विरांत प्रमुख, संपूर्ण बंधु बांधव सभी जन मिलके वर्षावास का ये विशेष कार्यक्रम संपन्न कर रहे हैं। सर्वप्रथम ये पुण्य परिवार को हम आमंत्रण करते हैं कि सामने आके फूल से भगवान बुद्ध को ये पूजा कीजिए और मेणबत्ती लगाइए। आइए ठीक है। भगवान बुद्ध को फूल डालिए। ऐसा बैठ के और मेणबत्ती लगाइए। सभी जन हाथ जोड़िए। गुड़गाव बसा। हाँ, जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। वर्णन कीजिए एक बार। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपतिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि। ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेन कथं शापं अपराधं क्षमता मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि
Dhammang yacāmi Anugahang katva Silang deta Me bante Dutiyampi Tatiyampi Yamahang vadamitam vadeta Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa. Buddhang saranang gacchami Buddhang sharanam gacchami. Dhammang saranang gacchami Dhammam sharanam gacchami. Sanghang saranang gacchami Dhammam sharanam gacchami. Dutiyampi buddhang saranang gacchami Dutiyampi buddham sharanam gacchami. Dutiyampi dhammang saranang gacchami Dutiyampi dhammam sharanam gacchami. Dutiyampi sanghang saranang gacchami Dutiyampi sangham sharanam gacchami. Tatiyampi buddhang saranang gacchami Dutiyampi buddham sharanam gacchami. Tatiyampi dhammang saranang gacchami Dutiyampi dhammam sharanam gacchami. Tatiyampi sanghang saranang gacchami Dutiyampi sangham sharanam gacchami. Te saranagamanaṃ paripunnam Pānātipātā vedamani sikkhapadam samadhiyami Pānātipātā vairamani sikkhapadam samadhiyami. Adinadana vedamani sikkhapadam samadhiyami Adinadana vairamani sikkhapadam samadhiyami. Kāmesu micchācārā vedamani sikkhapadam samadhiyami Kāmesu micchācārā vairamani sikkhapadam samadhiyami. Musāvādā vedamani sikkhapadam samadhiyami Musāvādā vairamani sikkhapadam samadhiyami. Sūrāmedayo majjapamādātthāna vedamani sikkhapadam samadhiyami Suramera majjapamādāṭhāna vairamani sikkhapadam samadhiyami. Īsaranena saha pañcaṣīlaṃ dhammam sadhukam surakitam katva apamadena sampādeta Sadhu, sadhu, sadhu Buddhaṃ namami Dhammam namami Sangham namami सभी जन बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के शरण में जाके अभी अभी हमने पंचशील 5 शील ग्रहण किया। हमेशा हिंसा नहीं करेंगे, चोरी नहीं करेंगे, काम मिथ्याचार व्यभिचार नहीं करेंगे, असत्य झूठ नहीं बोलेंगे और नशा पदार्थ सेवन नहीं करेंगे। ये 5 शील अच्छे से पालन करेंगे, ऐसा संकल्प अभी भी बुद्धवाणी पाली गाथा द्वारा लिया। विशेष वर्षवास उपलक्ष्य में पूजनीय 5 पांडे बुला के अपने घर में ये संगदान भोजनदान दे रहे हैं। इस पुण्य के अनुभव से महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण के अनुभव से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में
जो जो काम कर रहे हैं उसमें उन्नति हो, प्रगति हो, जो जो पढ़ाई कर रहे हैं उसमें भी उन्नति हो, प्रगति हो, और जीवन में खूब सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसे कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सादमं मुनिराजस शृण्वन्तु सकमोक्षदं धम्म श्रवण कालो अयं वदन्ता धम्म श्रवण कालो अयं वदन्ता परिता धम्म श्रवण कालो अयं वदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवाइते स्वाख्यातो भगवता धम्मो सान्दिटिको अकालिको येहि पार्षिको औपनायिको पचतं वेदितव्यो विनियोहिते सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अथ पुरुषपुद्गला येष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति एतेन सत्सवचेन सोतिते होतु सर्वदा एतेन सत्सवचेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सत्सवचेन होतु ते जयमङ्गलम् करणीयमथ कुशलेन यन्दं सन्दं पदं अभिसमे च सकोजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमानि सन्तोषको च सुबरो च अपकेचो च सल्लौकौदे सान्देन्द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अननुगेदो न च कुतं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदेयं सुखिनो वा खेमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताता
एकेचिपानभूता ते दशावतावराव अनवशेषा एका एव महान्ता वा मच्छिमारसका अनुकतुला एतावा एव देता ये चदूरे वसन्ति अविदूरे भूतावा सम्भवे शिवा सभे सता भवन्तु सुखिताता न परो परान्निको वेता नाति मन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनापतिकसंज्ञा नान्यमन्य स दुःखमेच्छेय माता यथा नियम्भूतान् आयुषा एकभूतमनुरक्षे एवं सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतां च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उदङ्गतो च तिर्यं च असंवादं अवेदं असपतं एतं जरन्निसिन्नो वा शयानो वा यावता स विगतमिदो एतं सतिं अदितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो एतेन चानुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनय्यकेदं नहि जातु गभशय्या पुनरेतीति एतेन सच्चवज्रेण शोधिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलं यं दुःनिमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससाधो पापगहो दुष्पिनं अकान्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यं दुःनिमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससाधो पापगहो दुष्पिनं अकान्तं तम्मानुभावेन विनाशमेन्तु यं दुःनिमित्तं अवमङ्गलं च यो च मनापोषकुनससाधो पापगहो दुष्पिनं अकान्तं संगानुभावेन विनाशमेन्तु दुःखपता च निदुःखा भयपता च निभया शोकपता च निशोका वन्तु सर्वे विपानिनो एतावता च मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाविरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवत्ता पच्चेकानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूम्माता देवानागमहितिका
पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशतः भूम्यात्तः देवानागमहेदिकाम् पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशतः भूम्यात्तः देवानागमहेदिकाम् पुण्यं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि थोड़ा सा धम्मदेशना सुनेंगे। अब आंटी जी को दे दो ना सीधा। हाँ ठीक है। आज के ये कार्यक्रम में विशेषतः 5 भंते जी आए हैं। यहाँ ये जो भंते जी आए हैं श्रीलंका से है। भंते जी व्हाट्स योर नेम? ज्ञान रत्न भिक्षु ये आए हैं। फिर ये मुकुंदवाटी के बुद्ध विहार से भिक्षु बोधि रत्न आए हैं। फिर वहाँ से एक श्रीलंका से श्रामनेर आए हैं। इंद्र रत्न श्रामनेर वहाँ पे है। और बाकी श्रामनेर विजयानंद जो मुकुंदवाटी बुद्ध विहार में रहते हैं। तो ऐसे आज के वर्षावास ये धम्मदेशना कार्यक्रम में 5 पूजनीय भंते जी भिक्षु संघ उपस्थित है। तो अभी थोड़ा सा धम्मदेशना सुनेंगे। सर्वप्रथम पूजनीय भिक्षु बोधिरत्न भंते जी आप लोगों को धम्मदेशना देंगे। समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सकमुखदं धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः परितधम्मश्रवणकालो अयं वदन्तः मनोपुपङ्गमधम्म मनोसेठा मनोमय मनसा चेपसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायनी। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म व सदा पूजनीय भिक्षु संघ जगामधील अनमोल अशा त्रिरत्नाला सर्वप्रथम त्रिवार विनम्र अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित आज आयुष्यमान धम्मोपासक पुंडे साहेबांच्या या वास्तूमध्ये पूजनीय भिक्षु संघाला निमंत्रित करून वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये पूजनीय भिक्षु संघाकडून परित्राण पाठाचं श्रवण संपूर्ण पुंडे परिवाराने या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। या परित्राण पाठाच्या विधीसाठी पूज्य भदंत डॉक्टर इंदमसजी महास्तवीर, पूज्य भंते ज्ञानरत्न, पूज्य भंते विजयानंद
आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, पूजनीय भिक्खू संघाला देखील त्रिवार विनम्र अभिवादन. आताच मी या ठिकाणी एक गाथा म्हटलेली आहे. या गाथेमध्ये तथागत भगवान बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्तीपासून ते तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत तथागत भगवान बुद्धांनी 84,000 असे उपदेश मनुष्याच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या सुखासाठी आणि मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठी केलेले आहे. तर त्यामधीलच एक ग्रंथ आहे, म्हणजे त्रिपिटकामध्ये 3 भाग आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि या 3 भागाचे देखील अनेक प्रकारचे भाग आहे आणि त्याच्यामधील एक धम्मपद त्याचा एक भाग आहे. त्याच्यामधील ही पहिलीच गाथा आहे जी मी सुरुवातीला म्हटलेली आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, मनुष्यांनी पुण्यकर्म कशा प्रकारे केले पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती एखाद्या माळ रानामध्ये जातो आणि नकळतपणे अजाणतेपणे त्याच्या पायामध्ये काटा रुततो. जेव्हा एखाद्या मनुष्याच्या पायामध्ये जर एखादा काटा रुतला असेल तर त्याला असह्य तीव्र वेदना त्या ठिकाणी निर्माण होतात. डोळ्यामधून त्या ठिकाणी दुःखाचे अश्रू त्या ठिकाणी उत्पन्न होतात. तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जसं की अजाणतेपणे जर एखाद्या काट्यावरती आपला पाय पडला किंवा आपल्या पायामध्ये काटा रुतला तर अशा प्रकारच्या असह्य तीव्र वेदना आपल्याला त्या ठिकाणी होत असतात. मग तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करत असतो, कधी धम्माचं पालन करत नाही, कधी दान धर्म पुण्यकर्म संपादन करत नाही, तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करत असतो तर तेव्हा त्या कर्माचे फळ देखील त्या व्यक्तीला, त्या परिवाराला अशाच प्रकारे भोगावे लागत असतात. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जसं की एखाद्या व्यक्तीवरती, सत्पुरुषावरती जर फुलांची वृष्टी होत असेल किंवा आपल्या स्वतःवरती जर फुलांची वृष्टी होत असेल तर त्यापासून आपल्याला त्रास होतो का? नाही होत. त्या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण होते, म्हणजे कसल्याही प्रकारे त्या फुलांनी आपल्याला त्रास होत नाही किंवा असहाय्य वेदना देखील आपल्याला होत नाही. तर त्या ठिकाणी आपल्या चित्ताची अवस्था परिशुद्ध असते आणि त्या चित्तामधून आपल्याला परिशुद्ध विचार असे आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कर्म आपण असेच केले पाहिजे की ज्या एखाद्या व्यक्तीवरती पुष्पवृष्टी होत असेल तर त्यापासून कसल्याही प्रकारचं त्या व्यक्तीला दुःख होत नाही, तर सुखद वेदना त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं मन प्रसन्न होतं. तर अशाच प्रकारचं पुण्यकर्म आपणही आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. या ठिकाणचा प्रसंग आहे, तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा जेतवन श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी अदिन्न पुब्बक नावाच्या सद्गृहस्थाला आणि मठ कुंडली त्याचा जो एकुलता एक पुत्र होता याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे, किंवा या गाथेचा उद्देश तथागत भगवान बुद्धांनी पूजनीय भिक्खू संघाला दिलेला होता. त्या ठिकाणी अदिन्न पुब्बक नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता. तो प्रचंड गर्भश्रीमंत होता. अदिन्न पुब्बक या नावाचा अर्थच होतो की कधीच त्यांनी आपल्या जीवनामध्ये दान धर्म, कधीच आपल्या नातेवाईकाला मदत, कधीच पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये संपादन केलेलं नसतं. संपत्ती तर त्याच्याकडे भरपूर होती आणि त्याचा एकुलता एकच तरुण मुलगा ज्याचं नाव मठ कुंडली होतं. म्हणजे त्यांनी जेव्हा त्या बालकाचा जन्म झाला होता तेव्हा तो सोनाराकडे गेला नव्हता. त्यानं बाजारातून सोनं आणलं आणि सोनं आणून त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी कुंडली बनवली आणि त्या बाळाला त्या ठिकाणी अर्पण केली. म्हणजे एवढा तो त्या ठिकाणी कंजूस व्यक्ती होता. म्हणजे स्वतःचा एकुलता एकच मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तो सोनाराकडे गेला नाही. त्याला वाटलं की सोनाराकडे जरी आपण गेलो तर सोनार त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जर एखादं काही बनवायचं असेल तर त्या ठिकाणी पैसे मागेल आणि तेवढ्या धनसंपत्तीमधील माझा हिस्सा कमी होईल. मग काही वर्षानुवर्ष गेल्याच्या नंतर एक दिवस त्याचा जो एकुलता एक पुत्र आहे मठ कुंडली नावाचा, तो त्या ठिकाणी आजारी पडतो आणि आजारी पडल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी 10 ते 15 दिवस असा प्रकारे वाट बघतो की आता हा आजारातून बरा होईल. परंतु त्याच्या मुलाची तब्येत त्या ठिकाणी खालावत जाते. तो मुलगा त्या ठिकाणी अशक्त व्हायला लागत असतो
मग एक दिवस तो त्या वैद्याकडे जातो, डॉक्टरांकडे जातो आणि अशा प्रकारे माझ्या मुलाला आजार झालेला आहे, व्याधीने ग्रासलेला आहे, तर मला काहीतरी आपण औषध सांगावं, जेणेकरून मी त्या ठिकाणी औषध बनवेल आणि माझ्या मुलाला मी त्या ठिकाणी औषध प्राशन करून तो त्या आजारातून मुक्त होईल. परंतु तो डॉक्टरांना आपल्या घरी, त्या वैद्याला आपल्या घरी घेऊन येत नाही. कारण त्याला वाटतं की जर वैद्याला मी माझ्या घरी आणलं तर वैद्य माझी संपत्ती बघेल किंवा त्याला मला काहीतरी फीस द्यावी लागेल आणि तेवढा धनसंपत्तीतून माझा हिस्सा त्या ठिकाणी कमी होईल. मग स्वतः त्या ठिकाणी तो औषध बनवतो, मुलाला देत राहतो, परंतु त्या ठिकाणी त्या आजारावरती काहीही फरक पडत नाही. परंतु जेव्हा त्याचा मुलगा, एकुलता एक मुलगा जेव्हा मृत्यू अवस्थेला प्राप्त होतो, म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये असतो, तेव्हा मात्र तो त्या वैद्यांकडे जातो आणि वैद्यांकडे जाऊन घरी येण्याची त्याला विनंती करतो. वैद्य देखील, त्या डॉक्टर देखील त्या ठिकाणी येतात, त्या बाळाला त्या ठिकाणी त्याची चांगल्या प्रकारे त्याला चेक करतात, परंतु त्या ठिकाणी वेळ निघून गेलेली असते. मग आता काही अंतरावनी, काही मिनिटांनी त्या मठ्ठ कुंडली नावाचा बालका, म्हणजे त्याचा तरुण मुलाचा काय मृत्यू होणार आहे. तेव्हा मात्र डॉक्टर सांगतात की आता फार वेळ झालेली आहे आणि तुझा जो काही मुलगा आहे तो फक्त आता काही मिनिटासाठीच जिवंत राहणार आहे. मग तेव्हा तथागत भगवान बुद्धांची अनुकंपा त्या मठ्ठ कुंडलिकांवरती जाते आणि स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी मठ्ठ कुंडलीच्या प्रवेशद्वारासमोर येतात आणि मठ्ठ कुंडलीला असं वाटतं की माझा जो एकुलता एक मुलगा आहे त्याला मित्र भरपूर आहे, नातेवाईक भरपूर आहेत, जर मी माझ्या मुलाला जर घरामध्येच ठेवलं तर माझे नातेवाईक घरामध्ये येतील, माझी संपत्ती बघतील. मग तो काय करतो की आपल्या मुलाला घेतो आणि वरांड्यामध्ये त्या ठिकाणी आणून ठेवतो. म्हणजे एवढा तो त्या ठिकाणी कंजूस होता. मग काही तथागत सम्यक संबुद्ध त्या ठिकाणी येतात आणि तथागत भगवान बुद्धांची दिव्य किरणे त्या मठ्ठ कुंडलिकांवरती जाते आणि तथागत भगवान बुद्धांना बघता क्षणी त्याच्या मनामध्ये एवढी प्रसन्नता उत्पन्न होते, त्याच्या मनामध्ये तथागत भगवान बुद्धांप्रती एवढी श्रद्धा उत्पन्न होते की त्याला वाटतं की मी शरीराने उठावं, तथागत भगवान बुद्धांचा मी आदर सत्कार करावा, तथागत भगवान बुद्धांना मी त्रिवार अभिवादन करावं, मी पूजनीय तथागत भगवान बुद्धांना भोजनदान द्यावं, अशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये या ठिकाणी उत्पन्न होते. परंतु तो मरणासन्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होता, तो शरीराने उठूही शकत नव्हता आणि बसूही शकत नव्हता आणि काही कालावधीनंतरच त्याचा मृत्यू होणार होता. परंतु मात्र तथागत भगवान बुद्धांना तो मरणासन्न अवस्थेमध्ये आपल्या चित्ताने, म्हणजे परिशुद्ध चित्ताने तथागत भगवान बुद्धांना तो शरण जातो. त्याच्या मनामध्ये तथागत भगवान बुद्धांप्रती अपार अशी श्रद्धा त्या ठिकाणी उत्पन्न होते आणि स्मित हर्ष करून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. परंतु जेव्हा ही मृत्यू झाल्याच्या नंतर जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांच्या केवळ दर्शनाने तो सुगतीस प्राप्त होतो, म्हणजे सद्गतीस तो मठ्ठ कुंडली नावाचा जो काही बालक आहे, कधी जीवनामध्ये दान धर्म पुण्यकर्म कधीच केलेलं नाही किंवा त्याच्या वडिलांनी करू दिलं नाही, परंतु मृत्यू नंतरही तो सुगतीस जातो. जेव्हा ही वार्ता तथा म्हणजे मठ्ठ कुंडलिकाच्या वडिलांना कळते, म्हणजे अदिन्न पुबक त्या व्यक्तींना कळते, तेव्हा मात्र तो तथागत भगवान बुद्धांकडे जातो आणि तथागत भगवान बुद्धांना त्रिवार अभिवादन करून एका बाजूला बसतो आणि भोजनाचं निमंत्रण देतो. तथागत सम्यक संबुद्ध देखील घरी येतात. भोजन ग्रहण केल्याच्या नंतर तो अदिन्न पुबक तथागत भगवान बुद्धांना प्रश्न करतो की भगवान, माझ्या मुलाने कधीच जीवनामध्ये दान धर्म केलं नाही किंवा मीही त्याला करू दिलं नाही, कधीच त्यांनी पुण्य आपल्या जीवनामध्ये संपादन केलेलं नाही किंवा मीही करू दिलं नाही, कारण माझ्या मनामध्ये आसक्ती होती, परंतु माझा मुलगा सुगतीस कसा काय गेला? म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न केल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी अदिन्न पुबकाला उपदेश करताना म्हणतात की हे उपासक, जेव्हा तुझा मुलगा मरणासन्न अवस्थेमध्ये होता, म्हणजे काही कालावधीनंतर तुझ्या मुलाचा मृत्यू होणार, तेव्हा मात्र तो काया वाचा आणि मनाने तो तथागत भगवान बुद्धांना शरण आला होता. म्हणजे केवळ तथागत सम्यक संबुद्धांच्या दर्शनाने अपार अशा श्रद्धेने हे जे काही पुण्यकर्म त्याने त्याच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणी संपादन केलेलं आहे, पुण्यकर्म म्हणजे प्राप्त केलेलं आहे, या पुण्यकर्माच्याच बलाने तुझा मुलगा म्हणजे सुगतीस गेलेला आहे. तेव्हा मात्र तो तथागत भगवान बुद्धांना नियमितपणे पूजनीय भिक्खू संघाला नियमितपणे आपल्या घरी भोजनासाठी
अष्टपरिस्कारासाठी आणि धम्मश्रवण करण्यासाठी नियमितपणे आमंत्रित करत असतो आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं पुण्य त्या ठिकाणी संपादन करीत असतो. म्हणजे केवळ तथागत भगवान बुद्धांवरती आपण श्रद्धा जरी उत्पन्न केली तर याचं देखील फार मोठं पुण्यकर्म होते. आता संपूर्ण पुण्य परिवार म्हणजे वर्षामधून कितीतरी वेळेस यांच्या इथे भोजनदान होतं. पूजनीय भिक्खू संघाला नेहमीच त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाची विचारपूस करतात, नियमितपणे अष्टपरिस्कार दान देतात आणि नियमितपणे आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म संपादन करीत असतात. आणि हे जे काही आपण पुण्यकर्म करत असतो या पुण्यकर्माचं मोठ्या पुण्यकर्मामध्ये रूपांतर होत असतं आणि हेच पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी सहाय्यभूत आपल्या जीवनामध्ये ठरत असतं. तर आजच्या या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये पुंडे परिवारांनी, पूजनीय भिक्खू संघांनी, पुंडेताई, संपूर्ण पुंडे परिवारांनी पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून या ठिकाणी परित्राण पाठ, बुद्धवचन श्रवण करून, धम्मदेशना श्रवण करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म आजच्या दिवशी या ठिकाणी संपादन केलेलं आहे. तर निश्चितच बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नाच्या बलाने संपूर्ण पुंडे परिवारांना, संपूर्ण पुंडे परिवारांच्या नातेवाईकांना त्यांच्या भावी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं सुख, शांती, आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बलाची प्राप्ती हो व पुंडे परिवारांच्या ज्या काही इच्छित आणि वांछित मनोकामना असतील, त्यांची जी काही स्वप्न असतील तेही संपूर्ण स्वप्न ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जावो अशी संपूर्ण परिवारांच्या प्रती, उपासक उपासिकांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगल. साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत बुद्ध बार बार कहते रहते हैं, कालेन धम्म श्रवणम एतं मंगलमुत्तमम्. समय समय पर धम्म देशना सुनना ये मंगल है. कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमुत्तमम्. समय समय पर धम्म की चर्चा करना ये भी मंगल है. जितना हम धम्म की बातें सुनेंगे, जितना हम धम्म की बातें समझेंगे, उतना ही धम्म का अभ्यास करने का प्रेरणा मिलेगा और अभ्यास भी कर पाएंगे. इसलिए बार बार हमें धम्म देशना सुनते रहना चाहिए, धम्म का अभ्यास करते रहना चाहिए, क्योंकि ये जो जीवन हमें प्राप्त हुआ है ये मनुष्य जीवन है, दुर्लभ जीवन है. इतना प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ जीवन मिला है. क्या हम सही में पुण्य कर रहे, क्या हम सही में धम्म कर रहे? बार बार देखना चाहिए. जीने के लिए हर कोई जीते हैं. पशु, पंछी, जीव, जंतु, कीट, पतंग सारे के सारे जीते हैं और सारे प्राणियों में ये सारे प्राणियों में जीने के लिए संघर्ष करते हैं, किसी न किसी तरह से संतान उत्पादन करते हैं, चाहे अंधे से हो या गर्भ से हो. वो लोग भी अनेक तरह से मृत्यु से भयभीत होके बैठते हैं और वो लोग भी मरते हैं. सारे लोग जीने के लिए स्ट्रगल करते हैं. सारे प्राणी जगत संतान उत्पादन करते हैं, सारे प्राणी जगत मृत्यु से भयभीत होते हैं, फिर भी मर जाते हैं. अगर हम भी उतना ही करके बैठेंगे तो हम में और बाकी प्राणियों में कुछ भी अंतर नहीं रहेगा. इसलिए जितना भी मौका मिले हमें पुण्य करते जाना चाहिए. पुण्य करने के लिए एक माहौल बनाते रहना चाहिए. हम पुण्य करेंगे तो दूसरों को पुण्य करने का मौका मिलेगा और दूसरे पुण्य करेंगे तो हमें भी पुण्य करने का मौका मिलेगा. जितना जितना हम धम्म देशना सुनेंगे उतना उतना मन में भी अपार श्रद्धा उत्पन्न होगा. तथागत बुद्ध के समय में एक उपासक ऐसा भी था जो हमेशा बुद्ध विहार में जाते थे,
हमेशा बुद्ध प्रमुख भिक्षु संघ का जो बनता है वो सेवा करते थे। बुद्ध विहार जाके खूब सेवा भावी, खूब शरण जाने वाले बुद्ध धम्म संघ को ऐसे मुंह से नहीं, अंदर से बस बुद्ध बाहे कोई भी शरण नहीं, धम्म बाहे कोई भी शरण नहीं, संघ बाहे कोई भी शरण नहीं। इतने दिल से अच्छे से श्रद्धा पूर्वक शरण जाने वाले, इसलिए वो उपासक का नाम ही शरण उपासक हो गया। अब इतना बुद्ध विहार जाने वाले, इतने शरण जाने वाले वो उपासक, उसका एक बचपन से एक बुरी आदत थी, वो दारू पीता था, वो शराब पीता था और वो छूटता ही नहीं था। वो बुद्ध विहार भी जाते हैं, बुद्ध धम्म संघ का शरण भी जाते हैं, जो बनता है वो धम्म का कार्य भी करते थे, मगर उसका ये सुरापान करने का एक बुरी आदत छूटा ही नहीं। समय के साथ साथ एक दिन उसका मृत्यु हो गया। मृत्यु होने के बाद भिक्षु संघ में चर्चा हो रहा था कि वो शरण उपासक हमेशा इतना बुद्ध धम्म संघ के शरण जाके इतना अच्छा करने वाले, उसका मृत्यु हो गया। उसका गति क्या हुआ रहेगा? वो सुगति गया क्या, दुर्गति गया क्या? तो ऐसे समय में महाकारुणिक तथागत बुद्ध वहां आते हैं और भिक्षुओं को कहते हैं कि क्या चर्चा हो रहा है, कि हम शरण उपासक के विषय में बात कर रहे हैं। बुद्ध कहते हैं उसका गति सुगति हुआ है, वो मरने से पहले ही श्रोतापति फल में पहुंचे हैं। तो सारे भिक्षु में चर्चा होते, ऐसे कैसे श्रोतापति? हाँ, जब तक कोई अकुशल करता है, ये पंचशील भी अच्छे से पालन नहीं करता, नशा करता है, तो वो कैसे ऐसे मतलब श्रोतापति फल पहुंच सकते हैं? यही बात है कपिल वस्तु के महानाम शाक्य भी भगवान बुद्ध के पास आके पूछते हैं। तब भगवान बुद्ध कहते हैं वो शरण उपासक में बुद्ध के प्रति, धम्म के प्रति, संघ के प्रति इतना मजबूत श्रद्धा था, इतना दृढ़ श्रद्धा था कि कोई व्यक्ति आके उसे कहे कि शरण बुद्ध बुद्ध नहीं, धम्म धम्म नहीं, संघ संघ नहीं बोलो, नहीं तो अभी कभी तुम्हारा सिर धड़ से अलग कर देंगे, मतलब सिर ही काट देंगे, मार देंगे। हाँ, बुद्ध मुझे नहीं चाहिए, धम्म मुझे नहीं चाहिए, संघ मुझे नहीं चाहिए बोलो, नहीं तो अभी कभी मार देंगे। ऐसे तलवार उसके सर पे डाला तो भी उसमें इतना श्रद्धा है, मारना है मारो, मेरा सर काटना है काटो, मगर बुद्ध बुद्ध है, धम्म धम्म है, संघ संघ है, बुद्ध मुझे चाहिए, धम्म मुझे चाहिए, संघ मुझे चाहिए, बुद्ध धम्म संघ बाहेक मेरा कोई भी दूसरा शरण नहीं। इतना श्रद्धा, और वो श्रद्धा की वजह से वो नशा करने वाले अकुशल भी उसे श्रोतापति फल में पहुंचने से नहीं रोक पाया। इसलिए जितना श्रद्धा मजबूत होगा उतना हम कुशल कर्म अच्छे से कर पाएंगे, दृढ़ रूप से कर पाएंगे, और सुगति होने से कोई भी नहीं रोक पाएंगे। इसलिए हमें जितना मौका मिले धम्म की बातें सुनते रहना है, धम्म देशना सुनते रहना है, धम्म को समझ के जितना हो उतना अभ्यास भी करते रहना है। अभी एक बात देखिए, धम्म की बात हम कितना सुनते हैं, कितना चर्चा करते हैं, न जाने कितना कितना हमने समझ भी लिया, क्या सारे के सारे हम अभ्यास करते हैं क्या, पालन करते हैं क्या? नहीं ना। मगर जिस दिन लगा कि अरे ये बुद्धवाणी पालन करने से हमारा कल्याण होगा, अंदर से एक श्रद्धा आ जाएगा, अंदर से ये महसूस हो जाएगा, तो वो श्रद्धा आने के बाद वो पालन करेगा ही। दान देना है करता जाएगा, शील पालन करना है करता जाएगा, ध्यान साधना करना है कल 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 या मेरे पास समय नहीं ऐसा नहीं बोलेगा, वो ध्यान साधना भी करता जाएगा, धम्म का कार्यक्रम भी करता जाएगा, धम्म का माहौल भी बनाता जाएगा। श्रद्धा होना बहुत जरूरी है।
इसलिए हमेशा हम भी संबोधन करते हैं श्रद्धावान उपासक उपासिकाएं। जिस तरह आप धम्म का ये माहौल बना रहा है, श्रद्धावान है। जिस तरह आप लोग संघ को बुला के भोजन दान दे रहे, आर्थिक दान दे रहे, चीवर दान दे रहे, ये श्रद्धावान है। जिस तरह आप शील का वो प्रार्थना करके शील पालन कर रहे, ये श्रद्धावान है। एकाग्र होके अपना सारा काम छोड़ के ये जो धम्म के कार्यक्रम में बैठे हैं, श्रद्धावान है। ये अभी के लिए है। ऐसा ही जीवन में निरंतर धम्म में अंदर से विश्वास करके उसको आगे बढ़ा पाएंगे तो सही मायने में हम श्रद्धावान बनेंगे। हमारा भी खूब कल्याण होगा, हमारे अपनों का भी खूब कल्याण होगा। इसलिए हम यही कामना करते हैं कि हम भी जीवन में बुद्ध धम्म संघ के प्रति दिल से श्रद्धा रखते हुए खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके। जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक साक्षात्कार कर सके, ऐसे कामना करते हुए आप लोगों को खूब खूब आशीर्वाद देते हैं। बोलिए साधु साधु साधु। हाँ, एक बार चीवर लीजिए, चीवर दान देने के लिए। अभी हम ये अष्ट परिष्कार से चीवर दान दे रहे हैं। बुद्ध शासन में ये चीवर दान देने का भी बहुत ही महत्व है। जो दान कहते हैं, दान में भी महादान, कुशल में भी महाकुशल कहते हैं। ये चीवर दान दिया, उसका पुण्य तो हो ही गया। ये चीवर पहन के जो भी भांति धम्म का प्रचार प्रसार करेगा, उसका भी पुण्य हो गया। या कोई ग्रस्त उपासक चाहे तो एक चीवर से वो प्रवचन ग्रहण कर सकते हैं, भांति बन के गांव नगर जनपद में धम्म का प्रचार प्रसार कर सकते हैं। इसलिए इसको बहुत बड़ा पुण्य धम्मदान के रूप में लिया है। ये चीवर वही है जो एक श्रामणेर भी अपने शरीर पे पहनते हैं, एक भिक्षु भी अपने शरीर पे पहनते हैं, एक थेरो महाथेरो भी अपने शरीर पे पहनते हैं। इतना ही क्या, महाकारुणिक तथागत बुद्ध के अग्र श्रावक सारिपुत्र मौत कल्याण से लेके स्वयं तथागत बुद्ध भी यही चीवर पहनते हैं। इतना बड़ा ये हम दान कर रहे हैं, इसलिए प्रसन्न होके दान देने के लिए आगे लाइए। जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। इमं चीवरं साथा परिखारं भिक्षु संघस्य दानं देमं पूजेमं द्वितीयंपि तृतीयंपि इदं मे पुण्यं आसवक्खया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पच्चयो होतु इदं मे पुण्यं सभ्ये सता सुखिता भवन्तु। साधु साधु साधु। 3 बार वंदन कीजिए। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। ये वही डाल के अभी दान दीजिए, एक एक दान दीजिए। सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, सुखी हो। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। अपने जगह पे बैठ जाइए। अभी पूजनीय भिक्षु संघ आप लोगों को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सिद्धार्थ, वैशाली, सिद्धार्थ, विरांच, प्रमुख, संपूर्ण परिवार, बंधु बांधव सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में इसी तरह का पुण्य करते करते
ये कुशल ही नहीं महाकुशल भी कर पाए, दान ही नहीं महादान भी कर पाए, और खूब सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ, ये अमूल्य, ये प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। आशीर्वाद ग्रहण करने के लिए 3 बार साधु साधु बोले। सभीतियो विवचन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितं पाचितं तुय्यं क्षिप्रमेव समीचतु सर्वे पूरयन्तु चित्तसङ्कल्पं पन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समीचतु। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सबका मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। यहाँ श्रीलंका से पंडित जी आए हैं। पंडित जी, just one blessing, Sri-Lankan style. Very श्रद्धावान उपासक उपासिका family. बुद्धो तिलोक सरनो बुद्धो सूर्यो तमो नुदो एवं तं शरणं केमं बुद्धो मे शरणं वरं गच्छामि शरणं बुद्धं नास्ति तुह्यं भयं सदा धम्मो तिलोक शरणो धम्मो सूर्यो तमो नुदो एवं तं शरणं केमं धम्मो मे शरणं वरं गच्छामि शरणं धम्मं नास्ति तुह्यं भयं सदा संघो तिलोक शरणो संघो सूर्यो तमो नुदो एवं तं शरणं केमं संघो मे शरणं वरं गच्छामि शरणं संघं नास्ति तुह्यं भयं सदा। सुखी होतु सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता निब्बान पच्यो होतु स्वभक्ते वा निदुःखे वा निरोगी वा सुखी होतु।
ये श्रीलंका स्टाइल से यह आशीर्वाद ग्रहण किया। अभी आज का कार्यक्रम संपन्न होता है। ये उपासक उपासिकाएं जो बाद में आए हैं वो लोग भी सामने आके भगवान बुद्ध को ये फूल अर्पण करके पूजा कीजिए। और बाकी लोग ये परिधान धागा भी बांधिए। अच्छा शायद मस्ती करतो, आवाज खूप जास्त आहे. मला वाटलं नव्हतं रागेल, पण पूर्ण वेळ असा हात जोडून उभा होता. काल्यातच आपण ती मीटिंग आणि तिकडे पडेगाव होता आमच्या घरी. मनुष्य दाखवता साबळे कस्तुरी साहेब आम्ही सोयरेचे बरोबर एकाच घरात जवळ माझं तिकडं VXL मध्ये 502 ला काम सुरू आहे आता सध्या काम चालू आहे. तुम्ही आम्ही समोर समोर येतो आता ते सप्टेंबर म्हणतात. गॅलरीतून दिसते. आपण घेऊ तिकडे प्रोग्राम वगैरे छान. वर्षावर झालं. साधू साधू साधू
बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।